जिल्ह्यातील विकास सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। आज जवळपास 19 विकास सहकारी संस्थांनी काल 30 जून अखेर जिल्हा बँकेची 100% कर्ज परतफेड केलेली आहे आणि खास करून असंतेसारख्या एका विकास सहकारी संस्थेने सभासद संस्थेच्या पातळीवर सुद्धा 100% कर्ज परतफेड करून घेतलेली आहे। याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। त्यांचं सगळ्यांचं आज अभिनंदन केलं, त्यांचा सत्कार केला। या सगळ्याच्या माध्यमातून एक दर्जात्मक आणि गुणात्मक सहकार उभा राहावा यासाठी खरं तर ही चळवळ आहे। या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू बांधून विकास संस्थेचा पाया असणारा शेतकरी सक्षम झाला पाहिजे, विकास संस्था सक्षम झाली पाहिजे, याच्यासाठी जिल्हा बँक सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करते आहे। अनेक प्रकारच्या अनुदानाच्या माध्यमातून मागच्या 4-4.5 वर्षामध्ये आज जिल्ह्यातल्या जवळपास 228 विकास सहकारी संस्थांना आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत दिलेली आहे। या सगळ्यांना आज सहकार क्षेत्र मजबूत होत आहे। माननीय सहकार मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा साहेब यांनी या देशामध्ये विकास संस्थांचा संगणकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला। महाराष्ट्र शासनाने प्रत्येक विकास संस्थेला केडरचा एक चांगला सचिव देण्यासंदर्भात निर्णय घेतला। या सगळ्या निर्णयांचा फायदा आज विकास संस्थांच्या यशस्वी वाटचालीवर होतो आहे आणि म्हणून आज अभिमान वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कर्जमाफी असलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे। परंतु त्याच्याचबरोबर दुसरं एक अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा या ठिकाणी सन्मानासाठी, शेतकरी सन्मानासाठी या ठिकाणी प्रोत्साहन अनुदान जाहीर होईल त्यावेळी सगळ्यात 1 नंबर हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असणार आहे आणि म्हणून या प्रामाणिक शेतकऱ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या पाठीशी राहण्याच्यासाठी या सगळ्या आमचा विकास संस्था, जिल्हा बँक यांचा एकत्रित संवाद राहिला पाहिजे। या शेतकऱ्यांना अधिक काही चांगल्या योजना आम्हाला देता आल्या पाहिजेत, याच्यासाठी आम्ही सहकाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रयत्न करतो। आज विकास संस्थांच्या माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद करण्याचा सुद्धा आम्ही या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। या सगळ्यातनं हा जिल्हा सक्षम झाला पाहिजे आणि या जिल्ह्यामधला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आणि जी पुढची पिढी आहे ती या जिल्ह्यामध्ये स्थिर होण्याच्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यातलं होणारं स्थलांतर रोखण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बळकटी देण्यासाठी खरं तर आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत आणि याच्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता।